मित्रांनो नमस्कार, मी संदीप आगाव. तर मित्रांनो आपण प्युअर गावरान कुक्कुटपालनावरती काम करतोय. आज आपल्या पक्ष्यांना 8वा दिवस आहे आणि आज 8 दिवस कंप्लीट झालेत आणि आपले जे पक्षी आहेत ते टोटल 2400 आहेत. 2400 आपले प्युअर गावरानचे पक्षी आहेत आणि आपलं जे मॅनेजमेंट आहे हे आपलं पूर्ण व्यवस्थित आहे. आज सध्या थंडीचे दिवस जास्त असल्यामुळे म्हणजे थंडी जास्त चालू असल्यामुळं पक्ष्यांना गार वाजायचे चान्स असतात किंवा पक्षी एका वेळी बसण्याचे चान्स असतात, म्हणून आपण अशा पद्धतीने मॅनेजमेंट केलं आहे. तर हे बघा, इथं बघू शकता हा प्युअर गावरानचा पक्षी आहे आणि ते पाण्याच्या भांड्यावर बसला आहे. तर पाण्याच्या भांड्यावरती बसला आहे म्हणजे तिने हाईट उडून पक्षी त्या ठिकाणी येऊन बसला. म्हणजे ज्याची साईज आणि गावरान जर असेल तर तो पक्षी उडून भांड्यावरती येऊन बसू शकतो किंवा उडून बाहेर पण निघणार 2-4 दिवसात किंवा 15 दिवसानंतर. म्हणजे काय असतं आहे की गावरान पक्षाचं एकच सूत्र आहे, प्रॉपर गावरान असणं म्हणजे हवेत राहणं, बाहेर येणं किंवा त्यांच्या पद्धतीने उकरून खाणं, ह्या सगळ्या गोष्टी यांच्या असतात आणि हे ते करतात. आपण त्यांना किती फीड टाका, काही करा, तर ते त्यांच्या पद्धतीने काम करायला चालू करतात. हे आता इथं जे चालू आहे ते उकरायचं का, याचा अर्थ असा की त्यांना एवढंच माहिती आहे खाली उकरून खाणे. मग तुम्ही त्यांना भांड्यामध्ये फीड टाका नाही तर कुठं टाका, ते आपलं खायचं काम करणार. तर अशा पद्धतीने आपला पक्षी आहे. आजचा डेट आहे 8वा आणि काल वॅक्सिनेशन झालं आहे, लसीकरण दिलेलं आहे. तर लसीकरण आपण लासोटा दिली. लासोटा जी आहे ती आपण काल दिलेली आहे. म्हणजेच राणीखेत असतो, राणीखेत आजार होऊ नये त्याच्यावर म्हणजे पुढं जाऊन अडचणी येऊ नये राणीखेतच्या किंवा राणीखेत हा आजार होऊ नये या उद्देशाने हे लसीकरण दिलं जातं. म्हणजे प्रत्येक लस ही महत्त्वाची असते, ती आपण करायला पाहिजे. आता गावरान जरी पक्षी असेल तरीही बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ते आपण गावरान पक्ष्यांना लसीकरण करायचं काही गरज नसते. तर आपले जास्त क्वांटिटीमध्ये पक्षी असतात आणि जास्त क्वांटिटीमधले पक्षी काय होतं की मरायचे चान्सेस असतात. कारण कसं की 10 पक्षी 20 पक्षी आपण सांभाळू शकतो, कोंबडी खाली राहू शकते. पण हे कसं की यांना प्रॉपर मॅनेजमेंटच लागतं, म्हणून आपण लसीकरण आत्ताच करून ठेवायचं, पुढे जाऊन अडचण येऊ नये. त्यामुळं लसीकरण केलं पाहिजे. तर आपलं काल लसीकरण झालं आहे आणि हा जो पक्षी आहे तो पूर्ण उकरून खातो आहे. तसं बघा तुम्ही समोरून, आता हा जवळजवळ 8 दिवसाचा पक्षी आहे. तर पूर्ण असं लसीकरण केल्यानंतर किंवा म्हणजे व्यवस्थित सांभाळल्यानंतर पूर्ण असा पक्षी तयार होतो. कोणाला प्युअर गावरान कुक्कुटपालन करायचं असेल तर त्यांना आपण पक्षी प्रोव्हाइड करतो आहे आणि ट्रेनिंग पण घेणार आहे. त्याच्यामुळे कोणाला पक्षी पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा. खाली नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये. काही अडचण असेल तर कॉल करा. धन्यवाद.